हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे डे 7 आणि मी डे 7ची सुरुवात ॲपल सायडर व्हिनेगरने चालू करतो आहे. तर हे गरम पाण्यामध्ये घेतो मी 2 स्पून. ते पिऊन झाल्यानंतर मी फ्रेश होतो. फ्रेश होऊन परत एक मग मी घेतो ड्रिंक, म्हणजे ते ब्लॅक कॉफी. ते आपलं नेहमीचं ब्लॅक कॉफी पिऊन मी रेडी होऊन जातो जिमला. कारण माझी जिम 6 वाजता ओपन होते. 6 ते 10 मला ट्रेनिंग असते. 6 ते 10 ट्रेनिंग देऊन मग बाकीची पुढची प्रोसेस करतो मी. झाले कॉफी पिऊन निघालो जिमला. हे गेली गाडी चालू. आलो जिमला, गाडी केली बंद. आलो फ्लोअरवरती. पहिलं वेट चेक केलं. चेक करून जिममध्ये आलो. जिममध्ये थोडेसे नंबर आहे. त्यानंतर घेतलं इलेक्ट्रो पावडर आणि क्रिएटिन पिऊन मी 10पर्यंत ट्रेनिंग देतो. याच्यामध्ये माझी एनर्जी राहते. ते ट्रेनिंग झाली आणि ट्रेनिंग देऊन मी निघालो घरी. घरी येते आज होता क्लास केला. क्लास करून परत घरी जाताना दूध घेतलं. दूध घेऊन झालं, सोया संपलं, सोया घेतले. त्यानंतर घरी येऊन फ्रेश होऊन हा मिल्क घेतला. मिल्क खाऊन निघालो रेडी होऊन जिमला वर्कआउटसाठी. आलो फ्लोअरवरती. आता केला वॉर्मअप चालू. शोल्डर रोटेशन वॉर्मअप. तुमच्या पण जिममध्ये असा एक पाईप असेल तरी त्याने तुम्ही हेवाले रोटेशन करू शकता. याने पूर्ण शोल्डर आणि लोअर बॅक, अप्पर बॅक पूर्ण स्ट्रेच पण होते आणि चांगलं एकदम फ्रेश वाटतं याने. हे झाल्यानंतर मग रेजिस्टंट बँड नेहमीप्रमाणे साईड रोटेशन, इन आउट दोन्ही रोटेशन आहे. ते आत बाहेर तुम्ही करू शकता. त्यानंतर फ्रंटने पुल करायचं, बॅक साईडने. फ्रंट बॅक दोन्ही साईडने पुल करायचं असं. हे करून झाल्यानंतर मी पहिलं डिक्लाइन पुशअप्स घेतो. त्याने माझे अप्पर चेस्ट, ट्रायसेप आणि शोल्डर हे तिन्ही कवर होणार याच्यामध्ये. त्याचे मी 20चे 5 सेट घेतो. त्याच्यानंतर हे नॉर्मल पुशअप, ह्याच्याने मी 5 सेट घेतो याचे पण 20-20चे. त्यानंतर मी घेतो इन्क्लाइन पुशअप्स. इन्क्लाइन पुशअपमध्ये लोअर चेस्ट होते. हे मारून झाल्यानंतर स्ट्रेच करून मी माझी कंडिशन दाखवतो तुम्हाला. हे बघा आपली कंडिशन अशी आहे. आज डे 7 आहे ना. 7 दिवस झाले आपले प्रोसेस असे चालू आहे. थोडंफार चेंजेस दिसतोय, जरा जास्त नाही, थोडंफार. आहे ना, चेंज वाटतं का थोडंफार? नाही वाटतंय का वाटतंय ते बघून कमेंट्स करा भावानो. त्यानंतर रेडी होऊन मी आलो फ्लोअर बघितला. त्यानंतर मी घेतला क्रिएटिन आणि इलेक्ट्रो पावडर. हे पोस्ट वर्कआउटमध्ये येतं माझं. त्याच्यानंतर रेडी होऊन मी आलो, पिऊन आलो फ्लोअरवरती. थोड्या वेळ वेट केला. 4 वाजता माझा हा ओट्स, मी आज व्हिडिओ बनवायचा राहून गेला होता ओट्सचा, ते खाल्ल्यानंतर मला लक्षात आलं. त्यानंतर रेडी होऊन आलो. मग परत डिनर केला. डिनर झाला.